कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे खडे जये त्या श्रीकृष्णे वंदू ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपण बघत होतो की जे कार्य असतं ते कारणाहून भिन्न नसतं. 230 मध्ये उदाहरण दिलं होतं की घट हे मातीचं कार्य आहे आणि ते कायम मातीरूपच आहे. ते कधीही वेगळं होत नाही मातीपेक्षा. मातीपेक्षा वेगळं झालं तर घट हा राहणारच नाहीये. त्यामुळे घट हा कल्पित आहे आणि माती ही तेवढी सत्य आहे. तोच आता विषय पुढे चाललेला आहे की सद्ब्रह्म कार्यं सकलं सदैव तन्मात्रमेतं ततोऽन्यदास्ति अस्तीति यो वक्ति न तस्य मोहो विनिर्गतो निद्रितवत् प्रजल्पः. म्हणजे काय की हे जे सगळं दिसतंय हे नेहमी सदैव म्हणजे आत्ता आहे नंतर नाही वगैरे अशा पद्धतीने नाही, किंवा अमुक सकाळी आहे संध्याकाळी नाही असंही नाही. कालत्रयाने जे बांधलेलं नाही असंच म्हणूया. असं ते कुठचंही हे जगताचं जे कार्य आहे जगरूपी ते सगळं ब्रह्माचं कार्य आहे. डायरेक्ट ब्रह्माचं इथे म्हटलेलं आहे. मध्ये ईश्वर येतो पण इथे ब्रह्माचं एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. ईश्वर जो आहे तर तो एक वेगळा आहे थोडा, म्हणजे माया धरून ईश्वराचं अस्तित्व मानलेलं आहे. पण शेवटी माया म्हणजे जी नाहीये ती म्हणजे फक्त ब्रह्म उरलं आणि ह्या ब्रह्मावरती हे सगळं जग भासत असतं. म्हणून ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. सद ब्रह्म कार्यम सकलम सदैव हे जे सगळं दिसत आहे हे कायम आणि कायम, कुठचाही काळ त्याला अपवाद नाही. मी झोपलेली असताना नाही, मग जागी झाल्यावर होतं वगैरे असंही नाहीये. ते केवळ ब्रह्मरूपच आहे, कायम ब्रह्मरूप आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये. अस्तीति यो वक्ति न तस्य मोहो विनिर्गतो. जो म्हणतो की हे वेगळं आहे, जग वेगळं आहे आणि ब्रह्म वेगळं आहे, ईश्वर वेगळा आहे वगैरे, तर त्याचा मोह अजून गेलेला नाहीये, त्याचं अज्ञान अजून नाहीसं झालेलं नाहीये. उदाहरण दिलेलं आहे की झोपलेला माणूस झोपेत बोलतो ना, काय बोलतो हे कित्येक वेळा आपल्यालाही कळत नाही. बरळणं म्हणतात त्याला. प्रजल्प, जल्प, निद्रितवत. झोपलेला माणूस जसा बरळतो झोपेत, काय बोलतोय त्याचं त्याला कळत नाही, त्या बोलण्याला काही अर्थ नसतो. तशा पद्धतीने जे हे जग आहे ब्रह्माहून वेगळं आहे, ते सद्रूप आहे, कायम टिकणारं आहे, अशा पद्धतीने जे म्हणतात तर त्याचा मोह गेलेला नाहीये. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की अंधार जो आहे तो तेजाहून वेगळा आहे, आणखीन तो तेजोरूप आहे. हे म्हणणं काही अर्थ आहे का? अंधार कधी तेजोरूप असेल का? प्रकाश नसणं
हे अंधाराचं स्वरूप आहे. प्रकाश आहे म्हणजे अंधार असणंच शक्य नाहीये. अंधार नावाची गोष्टच नाहीये काही. तसं अज्ञान नावाची गोष्टच नाहीये. अज्ञान जे आपल्याला वाटतंय ना, तर ते केवळ भ्रम आहे, मायेचा प्रभाव आहे तो. माया स्वरूपाला झाकते, आणखीन स्वरूपाला झाकल्यामुळे आपल्याला काय आहे हे कळत नाही. हे झाकणं जे आहे, ज्याला आवरण दोष म्हणतात, हे मायेचे म्हणजे अज्ञानाचे सगळे परिणाम आहेत. वास्तविक पाहिलं तर हे जे जग आहे हे केवळ ब्रह्मच आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. फक्त ब्रह्म आहे. जग नावाचं काहीही अस्तित्वात नाहीये वेगळं. हे इथे स्पष्ट परत परत सांगतायत. जशी माती घटापेक्षा भिन्न नाही, तसं जग हे ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की ब्रह्म थोडस घेतलं, त्याचं हे जग बनवलं, त्याची खुर्ची बनवली, त्याचा रस्ता बनवला, अशा पद्धतीने काही केलाय का? असं नाहीये. हे जग ब्रह्मावरती भासताय. मुख्य हे आहे, जो अद्वैताचा सिद्धांत आहे ते ब्रह्म घेऊन काही बनवलेलं नाहीये, तर ब्रह्मावरती जग भासतं. आता पावसाळा आहे, घाटातनं जाताना आपल्याला असे दरीत ढग तरळताना दिसतात. त्याचे वेगवेगळे आकार दिसतात, त्याचे पडदे झालेले दिसतात. कधी विरळ असतात, कधी दाट असतात. विरळ असले की पलीकडलं आपल्याला दिसायला लागतं थोडं थोडं, दाट असले की दिसत नाही. कधी आपण पण त्या पडद्यात झाकून जातो. तर तऱ्हेने दिसतं, आकार दिसतात, सगळं दिसतं. पण ते आकार, तो पडदा सत्य आहे का? ढग म्हणजे काय आहे? शेवटी पाण्याची वाफ आहे. त्याच्या पलीकडे ढगात असतं काय? पाणीच आहे ना फक्त. पण तरी आपण त्याला ढग म्हणतो, त्याचे वेगवेगळे आकार म्हणतो, कल्पना करतो, ज्याला गंधर्व नगर असं म्हणतात. ढगांमध्ये जे कल्पना केल्या जातात आकाराच्या, त्याला गंधर्व नगर म्हणतात. विमानातनं जर का ढग पाहिले, विशेषतः पांढरे ढग, तर असे कापसाचे पुंजके एकावरती एक ठेवल्यासारखं, पिरॅमिड सारखं तर तऱ्हेचे आकार दिसतात. बघायला खूप छान असतात, पण खरे असतात का? तसं जग बघायला खूप छान आहे, एन्जॉय करतो आपण. सौंदर्य देवानी निर्माण केल्या म्हणतो, सगळं आपण एन्जॉय करतो. पण ते खरं आहे का? नाही. ब्रह्मे वेदम विश्वम इत्येव वाणी श्रौती ब्रूते अथर्वनिष्ठा वरिष्ठा तस्मादेतत् ब्रह्म मात्रम हि विश्वम नाधिष्ठानात भिन्नतारोपितस्य. जे आरोपित आहे ते अधिष्ठानाहून कधीही भिन्न नसतं. आरोपित आहे म्हणजे काय आहे? रज्जूवरती सर्पाचा आरोप केलेला आहे, भ्रम झालेला आहे. वास्तविक तिथे रज्जू नाही. नेहमीचं उदाहरण आपलं येतच, सर्प वळवळत आल्याशिवाय वेदांतात चालत नाही बऱ्याच वेळा असं वाटतं, कारण तो फार अप्रोप्रिएट दृष्टांत आहे. शहरात राहणाऱ्यांना पटकन तो लक्षात येणं कठीण आहे, पण तरी देखील तिथेही भ्रम होतातच. सर्पावरती रज्जू भासू शकते आणि रज्जूवरती सर्पही भासू शकतो. दोन्ही दृष्टीने पाहिलं तरी भ्रम. माझ्या ओळखीचे एक वयस्कर गृहस्थ होते, ते एकदा काठी घेऊन जरा अडगळीत बघत होते. म्हटलं की काय बघताय? नाही, इथे साप बीप आहे का बघतोय. आता काठी घेऊन साप शोधायला गेले, आला असता बाहेर खरोखरी असता तर, रज्जूवरचा आहे किंवा साप जेव्हा दोरी म्हणून भासतो ते आणखीन डेंजरस आहे. ती दोरी उचलायला जाऊ शकतो माणूस. तसं आपलं होतं, जेव्हा आपण जग सत्य मानून चालतो, जगातनं आपण भोग घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते फार डेंजरस होऊन जातं. जेव्हा जग सत्य मानतो तेव्हा आपण त्याच्यात अडकतो आणि अडकून जगातच सगळं आनंद आहे असं समजून चालतो. खरा आनंद आहे तो दुसरीकडे आहे. खरा आनंद आहे तो ब्रह्मावरती आहे. त्या ब्रह्मावरती जग भासमान आहे. संपूर्ण विश्व हे भासमान आहे, म्हणून विश्व जे आहे ते ब्रह्मच आहे.
आपण आरती म्हणतो ना, विश्व ब्रह्मची केले. विश्व ब्रह्म केलं म्हणजे तसा आता अनुभव यायला लागला कृपेने. वास्तविक ब्रह्मरूपच आहे. कारण जे अध्यस्त असतं म्हणजे जो भास असतो त्याला अधिष्ठानाहून वेगळं करता येत नाही. समजा दोरी काढून टाकली, तिथे सर्प भासणार आहे का कधीतरी? नाही भासणार. काहीतरी तिथे आहे म्हणून भ्रम होतोय. मग सत्य काय आहे? भ्रमात भासलेली वस्तू सत्य आहे का ती भ्रम होतोय ते सत्य आहे? अधिष्ठान कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला भ्रम होतोय तोपर्यंत. ज्यावेळी हा भ्रम आहे हे कळतं त्यावेळेला जरी ते दिसत राहिलं तरी देखील त्यातलं सत्यत्व गेलेलं असतं आणि ते खरं काय आहे हे कळलेलं असतं. म्हणून ब्रह्म हेच सगळं आहे. हे जे विश्व दिसत आहे ते ब्रह्मच आहे असं श्रुतीने सांगितलेलं आहे. श्रेष्ठ श्रुतींनी सगळ्या हेच सांगितलेलं आहे की जे जे दिसत आहे ते ब्रह्मच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की अथर्व वेद जो आहे तो म्हणतोय, काय म्हणतोय? सगळं काही ब्रह्म आहे. अथर्व वेदांनी घोषणा केलेली आहे की सगळं ब्रह्म आहे. हे श्रेष्ठ श्रुती सांगतायत. श्रुती सांगतायत म्हणजे त्याच्यात कधीही काहीही खोटं असणं शक्य नाहीये. त्याला आप्तवचन असं म्हणतात. आप्त म्हणजे यथार्थ वक्ता. म्हणजे यथार्थ वक्ता म्हणजे जो जे योग्य आहे तेच सांगतो, त्याच्या पलीकडे काही सांगत नाही. श्रुतीने सांगितलंय वरिष्ठ आहे ती, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण जे आहे, निर्दोष प्रमाण जे आहे ते श्रुतीच आहे. आणि श्रुती सांगते की हे सगळं ब्रह्म आहे. म्हणून हे सगळं ब्रह्मच आहे. त्याची जी भिन्नता दिसते ती खोटी आहे, ती आरोपित आहे. जसं मृगजळ आरोपित आहे जमिनीवरती, वास्तविक त्याला अस्तित्व नाहीच आहे. मृगजळ म्हणून काही आहे का? खरोखरी पाणी आहे का तिथे? जमीन भिजते का त्याच्या खालची? खरं असतं तर जिथे ते भासताय तिथली जमीन ओली झाली असती, ते प्यायला उपयोगी पडलं असतं, झाडांना घालायला उपयोगी पडलं असतं. पण काहीही त्याचा नसतो. जे आहे ते केवळ भ्रम मात्र आहे, एवढं ह्या उदाहरणाने दरवेळेस सांगतात. कारण त्याच्या इतकं छान उदाहरण नाही. कारण जरी ज्ञान झालं त्याचं की हे मृगजळ आहे, हे खरं पाणी नाही, तरी देखील ते दिसायचं बंद होत नाही. जोपर्यंत ती अनुकूल परिस्थिती आहे तोपर्यंत ते दिसायचं बंद होत नाही. तसं आपला जोपर्यंत प्रारब्ध लेश शिल्लक आहे तोपर्यंत जग हे आपल्याला दिसणार आहे. पण त्याच्यातलं मिथ्यात्व कळलं की त्याचा परिणाम होणं बंद होतं. मुख्य हे आहे की ह्या विश्वाचे आपल्यावरती जे सतत परिणाम होत असतात, अनेक घटना घडत असतात आपल्या मनात त्या जगाबद्दल, त्या जगातल्या पदार्थांच्या बद्दल जे आकर्षण असतं, त्याच्यात जे आपण अडकत असतो ते अडकणं बंद होऊन जातं. काहीही घटना घडली तरी ह्या मिथ्या जगातली मिथ्या घटना असते. मग त्याचा काय माझ्यावरती परिणाम मी करून घ्यायचा? कशासाठी करून घ्यायचा? मी आनंद रूप आहे, माझ्या आनंदात कशानेही बाधा येणं शक्य नाहीये. बाधा आली तर समजायचं की मी जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये अजून पण आहे. जगाचं सत्यत्व मी अजूनही धरून चाललेली आहे. आपण एक एकदा म्हणतो ना की मी नक्की कुठे पोचलेली आहे मला कळत नाही. ह्या एक एक ताळा करायच्या खुणा आहेत सगळ्या. की ह्या पद्धतीने विचार केला माझ्यावरती जगातल्या घटनांचा किती परिणाम होतोय. म्हणजे निर्लज्जपणा, कोडगेपणा वगैरे नाही, सगळं असताना व्यवस्थित माझ्यावरती जगाचा किती परिणाम होतोय, देहाच्या विकारांचा किती परिणाम होतोय. परिणाम जर का खरोखरी खूप होत असला तर याचा अर्थ अजून भ्रम जसाच्या तसा आहे, आवरण अजून जसंच्या तसं आहे, ते पातळ विरविरीत सुद्धा झालेलं नाहीये.
जेव्हा विरविरीत व्हायला लागतं तेव्हा त्याचा परिणाम होणं कमी व्हायला लागतं. एकदम कुठचीही गोष्ट होत नाही, हे हळूहळूच होणार आहे. हे आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. एकदम जाणार नाही. भिंतीवरचा रंग काढतात नवीन रंग लावताना, तर त्यावेळेत तो घासायलाच लागतो. आणि तो घासल्यानंतर नवीन रंग लावताना सुद्धा एक रंग लावून पुरत नाही, त्याला 2-3 हात द्यायला लागतात. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. इतके का द्यायला लागतात? तर नुसत्या एक हात दिला की त्याच्यातनं मागचं आपल्याला दिसत राहतं. तसं जोपर्यंत आपल्याला पक्के आपण जगत सत्यत्व जोपर्यंत पूर्ण गेलेलं नाहीये, तोपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम होत राहतो, थोडा का होईना होत राहतो. पण त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की जर का माझ्यावरती फार पहिल्या इतकाच परिणाम होत असला तर अजून ती मागची भिंतच दिसतेय, मला मागचा पहिलाच रंग दिसतोय. पण ज्या वेळी परिणाम होणं कमी व्हायला लागतं, तर त्यावेळी लक्षात येतं की ते आवरण थोडं तरी का होईना विरळ झाले, ताळे आहे ते सगळे. देहाच्या दुखण्याबद्दल मी पूर्वी खूप कुरकुरत होते, पण जर का ते कुरकुरणं कायम राहिलं माझ्याच वाटणीला काय आलाय, किती दुखताय, काय होताय, दुखणार आहे, आई ग वगैरे होणार आहे, पण त्याच्या पलीकडे काही होणार नाही. त्याचं दुःख वाटणार नाहीये. माझ्याच वाटणीला का असं वाटणार नाहीये. कोणी मला का नाही मदत करत आहे, औषध का नाही लागू पडत आहे, डॉक्टरच असा वगैरे, हे काहीही वाटणार नाही. ते कुठच्या तरी याचे भोग आहेत, म्हणून ते शरीराचे भोग तसेच पाहिले जातील. शरीर जे आहे ते वेगळं आहे माझ्याहून, मी ब्रह्म आहे, हा निश्चय जर का आत असला तर ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या येतात, पण त्या दुःख देत नाहीत, तसं सुख पण देत नाही. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, हे जे माऊलींनी सांगितलंय. म्हणजे सुखाच्या प्रवाहात वाहून जात नाही. जसं दुःख येतं, दुःखात प्रसंग आहे हे कळतं, पण त्याच्यात आपण वाहून जात नाही, ते तिथल्या तिथे राहतं. तसंच सुखाच्या बाबतीत पण होतं. सुखाने मग पार्ट्या, आनंद, उड्या मारणं, हे असं नाही. सुख आहे, आनंद, दुःख आहे, आनंद आहे, सगळे ईश्वराची व्यवस्था आहे. सगळीकडे ईश्वराची व्यवस्था म्हणून बघायचं, त्याची आठवण ठेवायची. कुठच्याही प्रसंगात जर का आपण ह्या पद्धतीने त्या ईश्वराची आठवण ठेवत गेलो तर जीवन खूप सोपं होऊन जातं. त्याच्यासाठी श्रद्धा लागते मात्र. श्रद्धा नसली तर आपण अशा पद्धतीने ईश्वराची आठवण ठेवू शकत नाही. शास्त्रांवरती विश्वास लागतो, गुरूंवरती विश्वास लागतो. हे जर का असलं तरच आपण ह्या पद्धतीने विचार करू शकतो, नाहीतर नाही. कितीही म्हटलं की मी ह्या पद्धतीने विचार करतेय, तरी कुठेतरी शंकेची पाल चुकते की खरंच ईश्वर आहे का, खरंच त्याची व्यवस्था आहे का. श्रद्धा आपल्याला घेऊन जाते, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणून म्हटलेलं आहे गीतेमध्ये. श्रद्धे असली तर ज्ञान मिळतं हे म्हटलंय, कारण मग परिपूर्ण आपला तिथे विश्वास असतो. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, कायम तिथे आपलं मन स्थिर झालेलं असतं, हे असंच आहे ही आपली खात्री असते. आणि अशी जेव्हा खात्री असते तर त्यावेळी आपण जे साधन सांगितलंय ते अप्लाय करू शकतो. हे सगळं ऍप्लिकेशनच चाललेलं आहे. म्हणून हे जे सगळं आहे हे ब्रह्म आहे असं ज्या अर्थी प्रत्यक्ष वेद सांगतायत, प्रत्यक्ष श्रुती सांगतायत, त्या अर्थी हे निश्चितपणे ब्रह्मच आहे. जी भिन्नता दिसते ती केवळ आरोपित आहे, ज्याला अध्यारोप म्हणतात. अध्यारोप म्हणजे जे नाहीये ते आधी सांगणं, आणि अपवाद म्हणजे जे सत्य आहे तर ते मांडणं. आपण गणितात एक्स वगैरे घेतो, क्ष घेतो, तो क्ष खरा नाही आपल्याला माहिती आहे, उत्तर मिळण्यासाठी आपण तो घेत असतो.
तसं जग हे झालेलं आहे ते ईश्वराने निर्माण केलं आहे किंवा ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासताय वगैरे पद्धतीने जो विचार आहे ना तो क्ष धरण्यासारखा आहे. आणि नंतर मग ते कोडं सोडवत सोडवत म्हणजे साधना करत आपण जेव्हा खऱ्या उत्तरापर्यंत पोचतो तेव्हा क्ष नाहीसा होतो. मग ह्या जगातलं सत्यत्व निघून जातं. जग जसं आहे तसं आपल्याला कळतं. त्यामुळे पुढे सांगतायत की सत्यं यदि स्यात् जगत एतद् आत्मना न तत्वहानिर निगमाप्रमाणता असत्यवादित्व अपिशितु स्यान्नेतत्रयं साधुहितं महात्मना. म्हणजे जर का हे जग सत्य असतं, खरोखरी सत्य असतं, स्वरूपाने सत्य असतं, आत्ता त्याचं सत्यत्व जे आहे ते खरं नाही, आपल्याला ते भासताय, सत्य भासताय, प्रत्यक्षात ते सत्य नाही. पण खरोखरी जर का सत्य असतं, सत्य वस्तूचं काय व्याख्या आहे की जी त्रिकाला बाधित असते ते जग, ते सत्य आहे. जग त्रिकाला बाधित आहे? अजिबात नाहीये. आपल्याला झोपेतनं उठून काही तास झाले, झोपेत जग होतं? नाही, झोपेत जग नव्हतं, मी नव्हते, काही नव्हतं, पण ब्रह्म होत. म्हणजे जग जे आहे ते जर का खरं असतं तर ते त्रिकाला बाधित असतं, ते कायम टिकलं असतं, ते नाही असं कधीही झालं नसतं, त्याची निवृत्ती कधीही झाली नसती. पण ज्या अर्थी ती होते त्या अर्थी ते सत्य नाही. सत्य नाही म्हणजे त्रिकाला बाधित नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे, केवळ त्रिकाला बाधित केवळ ब्रह्म आहे, दुसरं काहीही नाही, फक्त ब्रह्म तसं आहे. आणि जर का जगाला सत्य मानलं तर वेदवाक्य सुद्धा खोटी ठरतील. वेदवाक्य सांगतं काय की जगाची निवृत्ती होते, ज्ञानाने जगाची निवृत्ती होते, आणखीन जो ते जाणतो तो ब्रह्मरूप होतो, सगळ्या सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन आनंदरूप होतो. तसा अनुभव घेतलेले अनेक लोक आहेत. हे सगळं खोटं ठरेल? हे खोटं ठरणं शक्य आहे का? अजिबात असं नाही की वेद कधी खोटं सांगतील का? आणि तसा अनुभव घेतलेले आहेत ना, हे केवळ बोला फुलाची गोष्ट नाहीये. तसा अनुभव घेतलेले पूर्वी होते, आज आहेत, पुढेही असतील, कारण तो प्रत्यक्ष सत्य अनुभव आहे. कुठेही जा, हा अनुभव घेतलेले लोक आहेत आणि प्रत्येकाचा अनुभव एकच आहे हे पक्क लक्षात घ्यायचं. प्रत्येकाचा अनुभव जर का भिन्न असतात तर गोष्ट वेगळी होती. ज्यांना थोडासाच अनुभव आहे ते जग सत्य म्हणू शकतात, द्वैत म्हणू शकतात, पण ज्यांना शेवटपर्यंत जे पोचलेले आहेत ते कायम जग हे अस्तित्वात नाही या पद्धतीने सांगतात. बऱ्याच जणांनी ते योग्याचं आत्मचरित्र का काहीतरी, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी किंवा असं एक पुस्तक आहे बघा, तर मी ते खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्याचं मला आता एकदम आठवलं त्यातलं की त्यांना जग सगळं असं विरळ 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 झाल्याचं जाणवलं. कसं विरळ? ते जे मगाशी दरीतले ढग म्हटले ना विरळ, ज्याच्यातनं पलीकडलं दिसतं, तसं विरळ जगाचं अस्तित्व पूर्णपणे विरळ झाल्याचं जाणवलं. ते विरघळताना जाणवलं. कशात? ते कळत नाही, कारण ब्रह्म कधी दिसत नाही. पण जग खरं नाहीये हे त्याच्यातनं स्पष्ट कळलं. जर का जग सत्य असतं तर कधीतरी नाहीसं झालं असतं का? शक्य नाहीये. ज्या अर्थी नाहीसं होतं ते झोपेत वगैरे किंवा अनुभवाने, तर ते सत्य असणं शक्य नाहीये. ते केवळ आभास मात्र आहे. हे आपल्याला परत परत हॅमर करतायत म्हणूया, ब्रेन वॉश करतायत आपला म्हणूया, काहीही शब्द वापरा, बिघडत नाही. येणं केनं प्रकारेण आपलं कन्व्हिन्स झालं पाहिजे, आपण नाही तिथपर्यंत पोचलो पाहिजे. आनंदरूप
झालं पाहिजे. ज्याला जे मार्ग पटेल, ज्या पद्धतीने विचार पटेल त्या पद्धतीने विचार करावा आणि तिथपर्यंत पोचावं. म्हणून मग पुढे सांगतायत की ईश्वरो वस्तु तत्वज्ञो न चाहम तैश्वस्थितः न च मत्स्थानी भूतानी इत्येवम एव व्यचिक्लृपत. म्हणजे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय की न च अहम तेषु अवस्थितः. मी सगळं जग व्यापलेलं आहे. म्हणजे काय आहे? सगळीकडे मीच आहे. मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेषु अवस्थितः. पूर्ण जी ओळ आहे ती अशी की मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्यावरती ही सगळी भूत भासतायत पण मी त्यांच्यात नाही. आणि नंतर पाठोपाठ सांगतात की नच मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम. म्हणजे माझ्यात भूत सुद्धा नाही आहेत. माझ्यावरती भूत भासतात मी म्हंटल पण ते पण नाही, कारण त्या भूतांना अस्तित्वच नाहीये. भूत म्हणजे जे जे झालेलं आहे ते, हे संपूर्ण विश्व जे आहे ते माझ्यावरती भासताय. आणि दुसऱ्यांना म्हणतात की नाहीच, नचमत्स्थानी भूतानी, मी एकटा एकमेव अद्वितीय, माझ्यामध्ये भूत नाहीत. आणि एकदा म्हणतात माझ्यावरती भूत आहे. म्हणजे हे कसं काय? हा जो ऐश्वर्य योग आहे हे कसं काय? एकदा एक म्हणतात, एकदा एक म्हणतात. जे अर्जुन म्हणाला होता ना, व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुयाम. त्यावेळी कर्मयोग आणखीन ज्ञानयोग किंवा संन्यास योग आणखीन कर्मयोग ह्याच्यात अर्जुनाचा गोंधळ झाला होता. इथे तर आणखीन भगवान वेगळं बोलतायत. तिथे अर्जुनाचा समजुतीचा घोटाळा झाला होता, पण इथे ते प्रत्यक्ष म्हणतात की माझ्यामध्ये सगळी भूत आहेत पण मी त्यांच्यात नाही. आणि दुसऱ्यांना म्हणतात की माझ्यात भूत पण नाहीयेत. याला म्हणतात दृष्टीतला फरक. पहिली जी दृष्टी आहे ती साधकाची दृष्टी आहे. साधकाची दृष्टी आहे म्हणजे कसं आहे की मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्यावरती ही सगळी भूत भासतायत. ठीक आहे, सर्प हा दोरीवरती भासतोय पण दोरी सर्पात आहे का? नाही. न च अहम तेषु अवस्थित. सर्प पण दिसतोय पण तो सर्प जो आहे तो दोरीवरती भासमान आहे, तो खरा नाहीये. ही साधकाची दृष्टी झाली. आणखीन सिद्धाची दृष्टी काय आहे? ज्याला अपवाद म्हणतात. म्हणजे सत्य सांगणं जे आहे ते नच मत्स्थानी भूतानी, फक्त दोरी आहे, तिथे सर्पाला अस्तित्व नाही, सर्प नाहीच आहे हे सांगणं. म्हणजे नच मत्स्थानी भूतानी, मी फक्त आहे, जगाला अस्तित्व नाही, हे सांगणं आहे. हे ईश्वराने स्वतः सांगितलंय. स्वतः ह्या जगाबद्दल ईश्वर सांगतोय की मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेषु अस्थितः. आणखी न च मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमेश्वरम म्हणून म्हणतात. न च मत्स्थानी भूतानी हे अपवाद आहे की माझ्यात भूत जराही नाहीयेत, मी एकमेव आहे, मीच फक्त आहे. अशा पद्धतीने हा अपवाद तिथे सांगितलेला आहे. अपवाद म्हणजे जे सत्य आहे तर ते भगवंतांनी तिथे सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे अध्यारोप भगवद्गीतेत भगवंतांनीच सांगितलंय आणि अपवाद ही त्याच्या पाठोपाठ त्यांनीच सांगितलंय. साधकाचा आधी आणि मग सिद्धाचं काय असतं ते. साधकांनी साधन करता करता हळूहळू सिद्ध जसा विचार करतो तसा विचार करायला लागतो. जेव्हा ते पूर्ण पटतं ना, त्यावेळी हळूहळू साधकाला ह्या बाजूने पण विचार करायला लागतो. म्हणजे विचार केवळ साधकाच्या दृष्टिकोनातनच ठेवून उपयोग नसतो. ज्याला व्यतिरेक आणखीन अन्वय अशी ही नावं आहेत. व्यतिरेक म्हणजे
हे ते नाहीये, हे ते नाहीये, हे जग जे दिसतंय ते ब्रह्म नाहीये, वास्तविक ते ब्रह्म नाहीये, या पद्धतीने प्रत्येक पदार्थ दूर करणं. ज्याला नेती न येती न येती अशा पद्धतीने श्रुती सांगते, ती साधकाची दृष्टी झाली. आणि हे सगळं ब्रह्मच आहे ह्या पद्धतीने नंतर मग काय होतं, नाही तर की हे काहीच नाही ब्रह्म, मग आपण निराशेत जातो की मग ब्रह्म कुठे आहे, काय आहे. त्यामुळे हे काही ब्रह्म नाहीये हे जसं बरोबर आहे तसं याच्या मागे फक्त ब्रह्म आहे हा विचार पाहिजे. आणि मग जे दिसत आहे ते ब्रह्मच आहे. पायऱ्या आहेत साधकाच्या, ह्या हळूहळू आपण क्रमाने 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 पुढे पुढे जात जातो. याचा अर्थ असा नाहीये की दुसऱ्या पायरीवर पोचल्यावर पहिल्या पायरीवर कधी येणार नाही, येतो, तसंही येतं. पुन्हा जगत सत्यत्वाचा भ्रम होऊ शकतो. जरी आपण ते मिथ्या आहे असं बुद्धीने अगदी पक्क ठरवलं तरी देखील जगाचे परिणाम होऊ शकतात. सत्यत्वाच्या आपण गर्तेत परत पडू शकतो. हळूहळू हे होणारी गोष्ट आहे. किती दिवस झाले असं तऱ्हेने लोक प्रश्न करतात. पण इथपर्यंत पोचायला देखील आपले किती जन्म झाल्यात आपल्याला कुठे माहितीये. ह्या जन्मात झालं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यासाठी पावलं भराभर उचलायला लागतात. त्याच्यासाठी जगातल्या गोष्टींचा मोह बाजूला सारायला लागतो. त्याच्यासाठी तो ध्यास घ्यायला लागतो. निधिध्यासामध्ये तो ध्यास आहे. अनुसंधान जे म्हणतो आपण, ज्याला निधिध्यास असं म्हणतात, त्याच्यात तो ध्यास घेतलेला आहे. त्यावेळी बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण होतात. आपली साधना ही मुख्य ठरते. म्हणून ह्या पद्धतीने हा विचार कसा करायचा हे आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणखीन त्याच आधारावरती शंकराचार्य आपल्याला सांगतायत की भगवंत हे सांगतायत माझ्यावरती जग फासताय, पण मी त्याच्यात नाहीये, मी फक्त एकमेव अद्वितीय आहे, हे लक्षात घ्या. यदि सत्यम भवेद विश्वम सुषुप्ता उपलभ्यता यन्नोपलभ्यते किंचित अतो असत स्वप्नवत मृषा. म्हणजे हे मला आठवलं, मांडुक्य उपनिषदावरती ज्या कारिका केलेल्या आहेत गौडपादाचार्यांनी, म्हणजे शंकराचार्यांचे आजे गुरु, तर त्याच्यात त्यांनी अशाच पद्धतीची एक कारिका आहे, स्पष्टीकरणात्मक श्लोक आहेत ते, की आठवलं की सांगेन की जर का जग सत्य असतं तर प्रपंच यदि विद्येत, प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. अगदी थँक्यू. जर का प्रपंच खरा असता तर तो नाहीसा झाला असता, पण तो झोपेत जातो ना, बेशुद्धीत जातो, झोपेत पूर्ण नाहीसा होतो. तेच इथे सांगितलंय की यदि सत्यम भवेद विश्वम सुषुप्तौ, ते उपलब्ध झालं असतं सुषुप्तीत सुद्धा, पण झोपेत ते नाहीसं होतं पूर्ण. त्याचं अस्तित्व राहत नाही झोपेत. म्हणजे जागृतीत सत्य वाटणारं विश्व झोपेत जर का नाहीसं होत असलं तर ते सत्य कसं असू शकेल. यदि सत्यम भवेद विश्वम सुषुप्त उपलब्धताम, सुषुप्तीत सुद्धा ते उपलब्ध असायला हवं, पण ते नसतं. स्वप्नात भ्रममात्र उपलब्ध असतं, कारण मी झोपलेली असते, स्वप्नात पण मी असते. भ्रम असतो पूर्णपणे, म्हणजे त्याला काही अर्थ नाहीये. सत्य असतं तर कायम जसंच्या तसं टिकलं असतं. तसं टिकत नाही ते, त्याच्यात बदल पण होतात. कायम ते नसतं. ज्या अर्थी ते उपलब्ध होत नाही त्या अर्थी ते खरं नाही. सरळ तर्क लढवलेला आहे ते. ज्यांना श्रुती प्रमाण पटत नाही त्यांच्यासाठी तर्क उपयोगी पडतो. त्यांना सांगायला, श्रुतींवरती ज्यांचा विश्वास नाही त्यांना तर्काच्या साह्याने पटवून द्यायला लागतं. म्हणून इथे सांगितलं की जर का ते सत्य असतं तर सत्याच्या व्याख्येप्रमाणे
ते त्रिकाला बाधित हवं, ते कायम दिसायला पाहिजे, मी कायम टिकायला पाहिजे. ती कथा आहे ना की एके ठिकाणी एक असा देश होता की जिथे माणसं मरतच नसत, कायम राहायची. तर कुठला भाग्यवान देश म्हणून बघायला हा गेला आणि त्यांनी तिथे पाहिलं की गलित गात्र झालेली आजारी म्हातारी, काय आम्हाला दुर्दैव आहे आमचं, आम्ही कायम टिकलोय असं रडत बसली होती. जास्त जो सगळा होता पॉप्युलेशन ते अशाच लोकांचं होतं. कारण लोक मरत नव्हती पण अपक्षीयतेपर्यंत पोचत होती, क्षीण होत होती, आजारी पडत होती, पण मृत्यू मात्र येत नव्हता. त्याच्यावरनं त्याला कळलं की मृत्यू येणारेच भाग्यवान असतात. मृत्यूला आपण घाबरतो ना, त्यासाठी ही गोष्ट आहे. ती मृत्यूची भीती नाही, मृत्यू हे वरदान आहे. मृत्यू जर का नसता तर काय झालं असतं विचार करा. जाऊन दे, ते जे जग आहे हे सतत बदलत आहे. देह जो माझा आहे काही काळापुरता आहे. सत्य असता तर कायम टिकला असता आणि मग तो बालस्वरूपातच राहिला असता मला वाटतं. मग त्याला विकार झालेच नसते, मोठं होणं वगैरे जन्म सुद्धा नसता. मग असंच म्हणायला पाहिजे. सगळं जर का मागे मागे आपण जात गेलो तर मोठा विचित्र प्रसंग निर्माण होईल हा. म्हणून हे जे सगळं दिसत आहे हे सत्य नाहीये, हे एवढं पक्क लक्षात घ्यायचं आणि त्याचे परिणाम स्वतःवरती करून घ्यायचे नाही, हे मुख्य आहे. हे सगळं कशासाठी आहे तर माझी शांती, माझं सुख, आनंद, हे जे सगळं आहे हे जसंच्या तसं राहावं. निर्भयता यावी. भीती सगळ्यात असते ती मृत्यूची असते, ती जायला पाहिजे. निर्भयता येणं, आपल्याला कोणाचीही का भीती वाटते? आपल्याला इजा होईल म्हणून, मनाला काहीतरी दुःख होईल म्हणा, शरीराला होईल, आपल्याला ती भीती असते. पण हा जर का विचार मनात रुजला तर भीती टिकणार आहे का? आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, सगळं मिथ्या आहे. मी जी खरी आहे ती सत्य आहे, मी ब्रह्मरूप आहे, आनंद रूप आहे. हा विचार मनात पक्का रुजला की फक्त आनंद होतो, बाकी काहीही उरत नाही. म्हणून जग जे आहे तर ते सत्य नाहीये. सत्य असतं तर ते कायम उपलब्ध झालं असतं, कायम टिकलं असतं. ज्या अर्थी तसं नाही त्या अर्थी ते सत्य असणं शक्य नाही. अतः पृथंग नास्ति जगत परात्मनः पृथक प्रतीतिस्तु मृषा गुणादिवत आरोपितस्यास्ति किमर्थवत्ता अधिष्ठानमाभाति तथा भ्रमेण. म्हणून हे जे जग आहे हे चैतन्याहून म्हणजे ब्रह्माहून वेगळं असू शकत नाही. आणि जो प्रत्यय येतोय तो कसा येतो तर केवळ भ्रमाने येतोय, आरोपित पदार्थांप्रमाणे येतो. अधिष्ठान जे आहे, अधिष्ठानावरती भासतं असं म्हणा किंवा अधिष्ठान जग रूपाने भासतं असं म्हणता येतं. दोरी आहे परत आली, तीच सर्परूपाने आपल्याला भासायला लागते का सर्प तिथे वेगळा आणखीन कुठनं तरी येतो? सर्प वेगळा येतो, कुठनं तरी आलाय असं वाटतं, जातो का ती दोरीच सर्परूपाने आपल्याला भासायला लागते? दोरीच भासते, तिथे दोरीशिवाय दुसरं काहीच नाही. सर्प दिसायच्या आधी पण दोरी होती, सर्प दिसताना पण दोरीच होती आणि सर्प नाहीसा झाल्यानंतर त्याच्यावरती प्रकाश टाकल्यानंतर सुद्धा फक्त दोरीच आहे. तसं जग ज्यावेळी नव्हतं त्यावेळी ब्रह्म होतं, जग दिसताय तेव्हाही ब्रह्म आहे आणि जग जेव्हा प्रलय होईल तेव्हाही फक्त ब्रह्म असेल. आदौ अंतौ च यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथा. आधी आणि नंतर जे नाहीये, जे नसतं ते
वर्तमानात देखील जरी दिसत असलं तरी ते तसंच आहे. मांडुक्य कारिकाचंही पण म्हणजे आधी जे नाहीये, नंतर ज्याला अस्तित्व नसणार आहे, ते मध्ये खरं आहे का? सर्प आधी नव्हता, नंतर नसणार आहे, मध्ये खरं आहे का? सर्पाचं पटतं, जगाचं पटत नाही. कारण जग खरं आहे हा आपला पक्का समज आहे. माझं देह खरा आहे हा माझा पक्का समज आहे. तो घालवायला आपल्याला खूप कष्ट पडतात, कारण त्याच्यावरती आपलं सुख अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं. आपण जगावरती आपलं सुख अवलंबून ठेवतो, ज्याला परावलंबी म्हणता येतं, परोपजीवी म्हणता येतं. अशा पद्धतीने आपण किती गोष्टींवरती आपण सुखासाठी अवलंबून असतो. खरं वास्तविक पाहिलं तर आपण आनंदरूप आहोत, पण तरी आपल्याला हे कळत नाही. जग सत्य वाटतं, देह सत्य वाटतो. मी कायम असायला पाहिजे असा ब्रह्माचा आपल्यात जो परावर्तित झालेला धर्म आहे, परावर्तित झालेला वगैरे सगळं म्हणायला लागतं, पण ब्रह्माचं जे हे कॅरेक्टरिस्टिक आहे की कायम आहे आणि आहे, मी आहेच, ते मला स्वतःच्या बाबतीत वाटायला लागतं की देहरूपाने मी असायलाच पाहिजे, माझं घर कायम टिकायलाच पाहिजे वगैरे वगैरे. या पद्धतीने मला भास व्हायला लागतो, म्हणजे भ्रम व्हायला लागतो. भास चाललेलाच आहे तसा मला पक्का भ्रम होतो, पण तो भ्रम वाटत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे, ती माझी खात्री असते. जग ब्रह्माहून वेगळं नाहीये हे पुन्हा पुन्हा सांगतात. अजिबात वेगळं असू शकणार नाहीये, कारण ते मिथ्या आहे. उदाहरण देत की आकाशाला निळा रंग दिसतो, हा निळा रंग सत्य आहे का? सायन्स मध्ये काही वर्षांपूर्वी, काही म्हणजे म्हणा, पण आकाशाचा निळा रंग हा खरा नाहीये, परावर्तित सूर्यकिरणांच्या याच्यानी वगैरे वगैरे निळा भासतो, अशा पद्धतीने शोध लागला. शंकराचार्य आपले उपनिषद सांगतात की आकाशाचा निळा रंग हा भ्रम जसा आहे तसंच जग हे भ्रम आहे. हा गुणधर्म त्याच्यावरती आरोपित आहे. त्याप्रमाणे जग आहे, वेगळे आहे ब्रह्महून, हा त्याच्यावरती आरोप केलेला आहे. आपल्याला किती पद्धतीने समजावून सांगतायत पहा ना, आपल्याला तरीही पटत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे. असू शकेल असं वाटतं आपल्याला, ऐकताना वाटतं, असेल असंही वाटतं, आहे असंही वाटतं, पण तरी देखील आपण जरा काही वेगळा प्रसंग आला की हे सगळं विसरतो आणि त्या सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रवाहात वाहत जातो. त्याला सत्य समजायला लागतं. म्हणून समर्थ सांगतात की सन्निधची असावा विचार. विचार जो आहे, हा सगळा विचार जो आहे, हा सन्निध असावा, म्हणजे तयार असावा. तयार असायला काय करायला लागतं? आतमध्ये रुजवावा लागतो. तो पक्का व्हायला पाहिजे, आणि आतमध्ये रुजला, पटला की मग तो सन्निध राहतो. जोपर्यंत तो बरोबर असतो तोपर्यंत तो सन्निध राहत नाही, आणखीन वेळेप्रसंगी उपयोगी पडत नाही. जो रुजलेला असतो, खरोखरी पटलेला असतो, आतमध्ये बसलेला असतो, तेव्हा तो अडीअडचणीला किंवा कुठच्याही याला वरती येतो की नाही हे असं आहे. इथे कशाला संतापायचं? मीच माझ्यावरती संतापतीये. कारण समोरची जी व्यक्ती आहे तीही आत्मरूपच आहे. ती बोलतीये, चालतीये. पक्षी, प्राणी सगळे जे बोलतायत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हलतायत, ते कोणामुळे आहे? त्या चैतन्यामुळे आहे. तेच चैतन्य माझ्यात पण आहे. मी पण हलतीये, मी पण बोलतीये. हे सगळं कशामुळे आहे? आज चैतन्य आहे म्हणून आहे. ते जर का नाहीसं झालं तर काय होईल? जे व्हायचं ते होईल, कधीतरी होणारच आहे. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. या पद्धतीने जर का आपण शांतपणे विचार केला,
तर मीच सगळीकडे आहे ही भावना आपली स्थिर व्हायला मदत होते. त्याच्यासाठी माऊलींची जडाजडी अंशी राहते जे सरसी ते चेतनागात हे पक्क डोक्यात ठेवायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे आपल्या समोर. जे बघते त्याच्या मागे चैतन्य आहे म्हणून ते मला दिसत आहे, ते वास्तविक नाहीये. हे समोर लिहूनच ठेवायला पाहिजे. त्याच्यातलं त्याच्या मागचं ते केवळ भ्रमरूप आहे, ते त्या अधिष्ठानावरती भासताय. जसं ढगांचे आकार भासतात, प्रत्यक्षात तिथे पाणी असतं, तसंच हे सगळं मला भासताय. प्रत्यक्षात केवळ ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावरती मला हे सगळं भासताय. हे आतमध्ये तयार पाहिजे, कायम तयार पाहिजे. म्हणजे मग कुठचाही जरी प्रसंग आला, काहीही सुखाचा दुःखाचा, मगाशी म्हटलं तसं भीतीचा, द्वितीयात वै भयं भवती, हे तिथे लक्षात यायला पाहिजे. कोणापासून भीती? मी मला मारणार आहे का? मग मेला देह मेला, काय बिघडलं? मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मात मिसळून जाणार आहे, संपलं. जोपर्यंत मी स्वतःला वेगळी समजते तोपर्यंत मी ब्रह्मरूप होणार नाहीये. म्हणून जे जीवनमुक्त असतात ते जेव्हा जातात, संत जातात, तर त्यावेळी त्यांना ब्रह्मलीन असं म्हणायची पद्धत आहे. आणखीन आपल्यासारखे जेव्हा जातात तेव्हा कैलासवासी वगैरे म्हणतात. आपलं काय म्हणूया, आपल्याला थोडस चुचकारायला, वैकुंठवासी, कैलासवासी, प्रत्यक्षात कुठे वास असेल राम जाणे. देह सोडल्यानंतर आपला वास कुठेही असू शकतो, दुसऱ्या देहात सुद्धा जाऊ शकतो आपण ताबडतोब, भाग्यवान असलो तर. नाहीतर अंतराळात राहू शकतो किती काळ माहित नाही, पुढला देह मिळेपर्यंत. काय होईल आपल्याला सांगता येत नाही. ब्रह्मलीन त्यांनाच म्हणतात की ज्यांना हे नक्की माहिती आहे की मी खरा नाहीये, ब्रह्म केवळ आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, जे दिसताय ते ब्रह्मावरती भासमान आहे, एवढंच आहे फक्त, त्याच्या पलीकडे काहीही नाहीये. ही जी कल्पना केलेली आहे, कल्पनेला स्वतंत्र कधीतरी अस्तित्व असतं का? कल्पित पदार्थांना अस्तित्व असतं का? मनोराज्यातल्या पदार्थांना खरोखरी अस्तित्व असतं का? मनोराज्यातले पदार्थ त्या केवळ काल्पनिक असतात, मनातल्या मनात असतात, ते इतरांना कळणार सुद्धा नाही. पण मी जर का त्यांना सत्यत्व द्यायला लागले तर त्या शेख मोहम्मदाच्या गोष्टींसारखं होऊन जातं, तिथल्या तिथे सगळं संपून जातं. ज्याच्या आधारावरती मनोराज्य होती ते सुद्धा त्याचं निघून गेलं. म्हणजे मनोराज्यांना किती किंमत आहे, खरोखरी ते आहे का? तसंच हे आहे जग जे आहे, तर ते तसंच तेवढंच कल्पित आहे जेवढी मनोराज्य कल्पित असतात तेवढी. आपल्याला मनोराज्य कल्पित आहे हे कळतं, मनोराज्य करताना सुद्धा कळत असतं आपल्याला की हे सगळं कल्पनेचं चाललेलं आहे, एन्जॉयमेंट. पण जगाच्या बाबतीत असं आपण म्हणत नाही. त्या पद्धतीने जेव्हा आपण पाहायला लागतो तर तेव्हा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, हे होऊन जात. प्रारब्धाचे जे जे भोग असतात, चांगले किंवा वाईट, त्या सगळ्यांचा आपल्यापर्यंत पोचत नाही. आपण चिलखत चढवतो, या विचारांचं चिलखत चढतं आपल्या अंगावर, आणि त्या चिलखताच्या आत काहीही मुख येत नाही. आपण आनंदात राहतो, बस आनंद रूप होऊन राहतो. ती कथा आहे ना, पायाला माती लागली म्हणून सगळी पृथ्वी चांबड्याने झाकायला ऑर्डर गेली प्रधानाला. हुशार प्रधानाने पायात फक्त चांबड्याचे चप्पल घातली, बूट घातले, पायाला माती लागणार नाही. तसं असतं की जगाच्या बद्दल बोट मोडणं म्हणा, नावं ठेवणं म्हणा, काय चाललंय जगात वगैरे वगैरे, कलियुग आहे, हे सगळं जे आहे ते कुठपर्यंत आहे? जोपर्यंत जग सत्य वाटतं तोपर्यंत. त्याच्यानंतर जे चाललंय ते त्याच्या ईश्वरी
जगा चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, हे आपल्या लक्षात येतं. ईश्वराला जे ज्या पद्धतीने व्हायचं आहे त्या पद्धतीने ते होत असतं. आणि ईश्वराला खरं तर काहीच प्रश्न नाहीये, तो केवळ कर्मांची फळं देत असतो. जे चाललेलं असतं ते कर्मांच्या फळाप्रमाणे चाललेलं आहे. आणि जे नवीन करतायत त्यांना त्या कर्माची फळं मिळणार आहेत. मी कशाला तिथे मध्ये पडू? हे पूर्णपणे अलिप्तता आहे. जर का कर्तव्य म्हणून मध्ये पडायचं असलं तर अवश्य पडावं, पण पडताना कर्तव्य म्हणून ते कार्य करताना देखील आतमध्ये खात्री पाहिजे की हे ह्या मिथ्या जगातलं माझं मिथ्या कर्तव्य आहे, ते मी करते, मी ब्रह्मरूप आहे, मी आनंद रूप आहे, हे लक्षात पाहिजे. हे साधकाच्यासाठी आहे सगळं. ज्याला मनापासून साधन करायचं आहे त्याच्यासाठी आहे. जे आरोपित आहे तर तिथे आपण किती रमायचं, आपल्या भोवती चिलखत घालायचं, आपल्या भोवती एक छानपैकी कवच धारण करायचं की ज्याच्यामुळे जगातल्या ह्या सगळ्या गोष्टींचे माझ्या मनावरती परिणाम होणार नाही, मी दुःखी होणार नाही, अस्वस्थ होणार नाही, चीड येते, सगळं हे जात. अलिप्तपणे साक्षीत्वानी त्या सगळ्या गोष्टींकडे बघायला आपण शिकतो. कारण हे ईश्वराच्या सूत्राप्रमाणे, कर्मसूत्राप्रमाणे, कर्माच्या पद्धतीने हे सगळं बांधलेलं आहे आणि ते तसंच चालायचं आहे. त्याच्यात मी रडून ओरडून स्वतःला दुःखी करून काहीही फरक पडणार नाही, हे पक्क लक्षात घ्यायचं. जिथे मला मदत करणं शक्य आहे तिथे मदत करायची आहे. असं नाहीये की ईश्वर बघून घेईल. ईश्वर एखाद वेळे माझ्या माध्यमातून बघून घेणार असेल. त्यामुळे जिथे शक्य आहे मदत अवश्य करा, पण आतमध्ये अलिप्तपणा ठेवून, साक्षीत्व ठेवून, हे ईश्वराचं काम आहे, ईश्वर माझ्या माध्यमातून करून घेतोय हे जाणून, म्हणजे न गुंतण्याचे हे काही काही गोष्टी असतात की माझं माध्यम ह्यासाठी ईश्वर वापरतोय, घरातल्या लोकांच्यासाठी माझं माध्यमातून ईश्वर त्यांना देणं देतोय. हे जर का आपल्या मनामध्ये विचार टिकले, रुजले पक्के, तर इतरांच्या माध्यमातून सुद्धा मला पण मिळताय जे, इतरांच्या माध्यमातून ईश्वरच देतोय ना, माझ्या कर्माप्रमाणे देतोय ना. हे ऍप्लिकेशन आहे. हे सगळं जे आहे हे ऍप्लिकेशन आहे. आणि हे ऍप्लिकेशन आपण सतत लक्षात ठेवायचं असतं, सतत अप्लाय करायचं असतं. आणि तसं केलं तर आपली शांती, सुख, समाधान हे कायम टिकून राहतं, आपली प्रगती होत जाते. त्यासाठी शंकराचार्य हे जे परत परत सांगतायत ते तेवढ्यासाठी सांगतायत, दुसरा काहीही तिथे उद्देश नाहीये. मला वाटतंय जरासं आज जास्त होत असेल डोस, थांबूया का? 237 पर्यंत झालाय. चालेल. आणि पुढेही हा विषय आता संपायला आलाय, पण तरीही आहेच थोडस अजून, थांबूया आपण. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून विचार. हरिओम तत्सत. ज्योत्स्नाताई, माझा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक असं मनात आलं की जरी हे सगळं खरं असलं, म्हणजे श्रुती ते सांगितलंय अलिप्तता वगैरे, आणि हे जग दिसतंय ते खरं नाही, मिथ्या आहे, हे जरी तुमच्या सगळं लक्षात आलं तरी पण इन एव्हरीडे लाईफ देर इज समथिंग अबाउट, देर इज ब्युटी अँड लव असं ते म्हणतात. तर ते सुद्धा आपण अनुभवत असतो. म्हणजे आणि काइंडनेसच नुसता नाही, पण कितीतरी वेळा म्हणजे समुद्राची
जी एक ब्युटी असते, निसर्गाची जी ब्युटी असते, त्याच्यात अलिप्तता असायची जरूर आहे का? तिथे काय असतं, मी परवाच समुद्राचं इतकं सुंदर रूप पाहिलं. रौद्र रूप हम्म होतं, अत्यंत सुंदर होत, हम्म रौद्र असलं तरी. तिथे हम्म ईश्वर स्मरण ठेवायचं असतं, हम्म हम्म की हे ईश्वराने हे केलंय. जसं पूर आल्यानंतर देखील ते ईश्वराची व्यवस्था आहे, मास प्रारब्ध आहे. ईश्वराची आठवण येते तिथे. हम्म हम्म सौंदर्य पाहिलं तरी, असं काही झालं तरी, ईश्वराची सृष्टी आहे, त्यांनी किती सुंदर बनवली आहे, किंवा कसं त्याचं सगळं व्यवस्था चालते, ह्या सगळ्यात त्याचं स्मरण होतं. हम्म म्हणजे आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्याचं स्मरण होत आहे म्हणजे. हम्म. एन्जॉय निश्चित होतं आपल्याला, पण ती ईश्वराची सृष्टी म्हणून एन्जॉय करतो. आणि तेवढ्यापुरतं ते खरं म्हणजे अनुभव तो तेवढ्यापुरता खराच असतो. करेक्ट. तेवढ्या हम्म पुरता अनुभव तो घ्यायचा, आनंदाने घ्यायचा, हम्म आणखीन सोडून द्यायचा. हम्म मुख्य तो सुटतो जेव्हा हा, आपण ह्या पद्धतीने विचार करतो ना, तर हम्म तेव्हा चांगलं काय वाईट काय मग मनात ते घोळत राहत नाही. अरे रे, हे कसं. त्यावेळेस क्षणभर दिसलं वाईट झालेलं, तरी ते ईश्वराची योजना आहे, त्याप्रमाणे झालेलं आहे. हम्म माझ्या घरावरचे पत्रे उडाले तर मी ते परत बसवायचे, दॅट्स ऑल. हम्म पण हे असं कसं झालं वगैरे, हा या विचार हे या होऊन जात. ईश्वराची आठवण ठेवल्यावर दुःख नाही होत त्याचं. जे समोर आलेलं आहे ते करायचं, छान असला आनंद घ्यायचा, वाईट हम्म असलं तरी ते माझ्या प्रारब्धाने होत आहे, चालून द्या. हम्म. कारण दोन्ही प्रारब्धानेच होत आहे. दोन्ही प्रारब्धाने होत आहे, आणखी दोन्ही ईश्वराची व्यवस्था आहे. हा हे मुख्य लक्षात ठेवायचं, मग त्याचं साक्षीत्व होत. या थँक्यू. आणि प्रेम हा स्थायी भाव असतो. तुम्ही प्रेमाचा पण उल्लेख केला. हो हो प्रेम, ज्ञान हे सगळे ब्रह्माचेच आहेत, आनंदाचाच तो भाग आहे. हम्म त्यामुळे तो असणारच आहे. पण जिथे ममत्व येतं ना, माझेपणा, हम्म आसक्ती, तिथे घोटाळा होतो. अटॅचमेंट. येस. या थँक्यू. आणि काही प्रश्न आहेत? ज्योत्स्नाताई, नचमस्तानी भूतानी हा साधनाभिमुख कसा विचार करायचा याचा? नच बस्थाने भूतानी हे जे आहे ना, तो अपवादाचा विचार आहे. हम्म, फक्त ब्रह्म आहे, बाकीचं सगळं पूर्णपणे मिथ्या आहे, हाच शेवटी विचार येतो तिथे. जे हम्म, दिसतंय ते नाहीये, हाच तिथे विचार येतो. आणि सगळ्याच्या मागचं ब्रह्म बघायला पण शिकतो. सर्प नाहीये, रज्जू आहे, ह्या पद्धतीने विचार करायला शिकतो आपण. तो अनुभवाची गोष्ट आहे रे. अच्छा. ती साधना म्हणून ती अगदी शेवटी म्हणूया आपण, पण वास्तविक ती अनुभवाचाच गोष्ट आहे. अन्वय अनुभवायचा असतो आणि व्यतिरेकाचा विचार करायचा असतो. साधना असते व्यतिरेकाची. म्हणूनच मला वाटलं की नचमस्तानी भूतानी हा व्यतिरेकाचा व्यतिरेक सांगतायत ना, म्हणून मला वाटलं. नचमत्स्थानी भूतानी एक परीने व्यतिरेक आहे, पण फक्त मी आहे हा त्यातला जो भाग आहे तो अन्वय आहे. बरोबर. हा, अच्छा अच्छा, कळलं. जेव्हा आपण काहीही निगेट करतो, ते नाहीये नाहीये म्हणतो, तेव्हा तिथे व्यतिरेक असतो. पण मग फक्त मीच तिथे आहे हा अन्वयाचा विचार झाला. माझ्यावरती भूत भासतायत म्हटलं की तिथे अधिष्ठान अध्यस्त हा संबंध आला. पण माझ्यात भूत पण नाहीयेत, मी एकटा आहे, हा विचार वेगळा झाला.
हम्म. तो अनुभवाचा आता म्हटलं तसं. बरोबर. त्याच्या आधीच नच अहम तेषु अवस्थित असं आलंय म्हणून. श्री ठीक आहे, अजून प्रश्न नसतील तर आपण थांबवू. मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी वैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.